केली आमची जरी नाही व्हायची कधी बरोबरी किती हवेत उडला जरी तरी आम्हीच कायम बरी केली आमची जरी नाही व्हायची कधी बरोबरी किती हवेत उडला जरी तरी आम्हीच कायम बरी ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून शेअर नाही केला असेल शेअर करून जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो सबस्क्राइब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो जसं तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो तर मित्रांनो जे का यूज केला मटेरियल आहे तर सर्व आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन मध्ये जाईल तिथून जे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता जर तुम्हाला फ्री मध्ये लाईट मोशन किंवा कट प्रो एप्लिकेशन हवा असेल किंवा आपलं जे का ऑल मटेरियल्स आहे ते सर्व का फ्री मध्ये हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करता असेल आपला टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तिथून म्हणजे का डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करता असेल तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर जे का अशा लाईट मोशनला ओपन करायचं मित्रांनो मग आणि प्लस प्रोजेक्ट मध्ये आलं तर बेड मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो सर्वात अगोदर जे का अशा प्रकारे बेड मार्क फिशला ओपन करायचं ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं बेड्स वगैरे लावून दिला मित्रांनो मग आणि आपला जे का फर्स्टला आहे प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये जे का तुमच्या अशा प्रकारे फोटो म्हणतात त्या फूडला ऍड करायचं ऍड केल्यानंतर वर 3 डॉट वरती क्लिक करायचं फिल कॉम्पोजिशन यावरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर मित्रांनो या फूडला लास्ट मध्ये ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर फर्स्टला जे का सेकंड बिटला दोन पार्ट मध्ये फोटोला कट करायचं मित्रांनो मग आणि आपला जे फोटोवरती क्लिक करायचं दोन पार्ट मध्ये कट करायचं आणि आपला सेकंड बिटला दोन पार्ट मध्ये फोटो वगैरे कट करता मित्रांनो त्या अशामध्ये तुम्ही पण लवकर फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे फर्स्टला फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो मग आणि आपला जो फोटो मित्रांनो त्या फोटोला अशा प्रकारे लेफ्ट साइडला अशा प्रकारे सेट करून घ्यायचं सेट करता मित्रांनो त्या अशामध्ये सेट करून घ्या सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या इथले की आपला प्लस की द्यायचं प्लस केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपलं थोडं 8 सेकंड पुढे गेल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटो मित्रांनो त्या फोटोला अशा प्रकारे राईट साइडला सेट करायचं म्हणजे सेट करता मित्रांनो त्या अशामध्ये सेट करून घ्यायचं मग आणि आपल्या लास्टला जायचं फोटोचा लास्टला गेल्यानंतर थोडं पण आपला ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धत दिसून जाईल मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे फोटोला स्क्रॉल केल्यानंतर सेकंड फोटो मित्रांनो त्या सेकंड फोटो वरती क्लिक करायचं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो मग आणि आपला जे का फर्स्टला आल्यानंतर मित्रांनो जे फोटो मित्रांनो त्या फोटोला अशा प्रकारे राईट साइडला सेट करायचं सेट करता मित्रांनो त्या अशामध्ये सेट करून सेट केल्यानंतर इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो मग आणि आपला असं प्रकारे थोडं पुढे जायचं मित्रांनो मग आपल्या त्या फोटोला असं प्रकारे सेट करायचं बिचात सेट करायचं सेट केल्यानंतर आणखी आपला लास्टला गेल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे का फोटो होता त्या फोटोला अशा प्रकारे लेफ्ट साइडला सेट करायचं सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो जे का 3 नंबरची फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून 3 नंबरच्या फोटो ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो मग आपला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो प्लस की दिल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे थोडं पुढे जायचं पुढे झाल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या फोटोला असं झूम करायचं मित्रांनो झूम केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम असं छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो मग आणि आपला थोडं पण आणि आपला 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो मग आपला जे लास्टला गेल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारे आणखी आपला थोडं झूम करायचं म्हणजे जसं झूम करता मित्रांनो त्या अशामध्ये झूम करून घ्यायचं झूम केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो मग आणि आपला जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शन वरती क्लिक करून 3 नंबरच्या ऑप्शन वरती क्लिक करून आपला अशा प्रकारे झूम करून घ्या झूम केल्यानंतर फर्स्टला मग आपला प्लस की द्यायचं प्लस केल्यानंतर थोडाफार पुढे जायचं पुढे गेल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडं कमी करून घ्यायचं कमी केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फोटोचा एक्स्ट्रा गेल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला थोडंफार कमी करून घ्यायचं स्प्रे कमी केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो मग आणि आपला जे फर्स्टला आणि प्लस सेकंड वरती क्लिक करायचं मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो मग आणि आपला जे असं डब्याच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं म्हणजे जे आपला नावाचं फोल्डर वगैरे ओपन केल्यानंतर ते अशा प्रकारे पेज टेक्स्ट पेज दिल्यानंतर 4 पेज त्या 4 पेज असं सिलेक्ट करून सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रकारचे वर अशा प्रकारे वर प्लस सेकंड वरती क्लिक करायचं म्हणजे केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे ऍड वगैरे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 1 नंबरचे पेज आहे मित्रांनो त्या बीट फ्रंट ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे सेकंड नंबरचे 2 नंबरचे पेज आहे त्या प्रेस करून मग आणि आपला सेट करून घ्यायचं सेट करत आहे त्या सेट करून घ्यायचं आणखी आपला स्क्रॉल करायचं स्क्रॉल
केल्यानंतर जे 2 नंबरचे पीएनजी थोडंफार असं बीट फॉर्म ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 3 नंबरचे पीएनजी आहे ते 3 नंबरच्या पीएनजीला आपण अशा प्रकारे सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे 3 नंबरच्या पीएनजी पुढला जे काय असं ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे 4 नंबरची पीएनजी आहे मित्रांनो त्या 4 नंबरच्या पीएनजी अशा प्रकारे सेट करायचं. सेट केल्यानंतर त्या पीएनजी वरती क्लिक करायचं मित्रांनो मग आणि आपला 9.23 बीट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पण जे डायलॉगचे पीएनजी वगैरे ऍड झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे जे 9.24 बीटला प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मिठाच्या ऑप्शन मध्ये मग आणि आपला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे ॲटिट्यूड इमोजी दिलेला मित्र त्या इमोजीवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला वर प्लस सेकंडवरती क्लिक करून ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि ह्या इमोजी लास्ट पण ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे एकदम छान असं सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. जे फोटोज आहेत मित्रांनो सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि ह्या प्लस शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 1 नंबरची पीएनजी आहे मित्रांनो जे काय फोटो पीएनजी आहे ते फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला थोडंफार असं लहान करून घ्यायचं. लहान केल्यानंतर मित्रांनो जे 4 फोटोज आहेत ना ह्या 4 फोटोज ना हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो. जसं की आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे एकदम छान असं इफेक्ट्स वगैरे पण ऍड झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे 2nd नंबरची पीएनजी आहे मित्रांनो फोटो पीएनजी त्या फोटो पीएनजी वरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे डबल बीटचे फोटो आहे मित्रांनो फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे बीटला यायचं मित्रांनो प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं. इथे अशा प्रकारे रेक्टेंगल ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉट वरती क्लिक करून फिल कॉम्बिनेशन एरियावरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे कलर आणि फिलच्या ऑप्शन वरती क्लिक करून जे कलर आहे मित्रांनो त्याला ब्लॅक करून घ्यायचं. ब्लॅक केल्यानंतर ब्लेंडिंग ऑपिसिटी वरती क्लिक करून जे ऑपिसिटी आहे मित्रांनो त्याला धाटून घ्यायचं. धाटवल्यानंतर ह्या पेनला लास्ट ओढून घ्यायचं. ओढून घेतल्यानंतर इफेक्ट वरती क्लिक करायचं. ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं. वर सर्च ऑप्शन वरती क्लिक करून जे ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च करून घ्यायचं मित्रांनो. ब्लिंक नावाचे इफेक्ट सर्च केल्यानंतर त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं. स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचं. म्हणजे जे सेटिंग आहे मित्रांनो त्याला 16:00 यायचं हे झेड करून घ्यायचं. असं प्रकारे केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं पर्यंत दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला 3 नंबरचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपल्या जे लास्ट 2nd नंबरचे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून यायचं मित्रांनो. स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे फर्स्ट 2nd नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट वरती क्लिक करायचं. ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला अशा प्रकारे कलर आणि लाईटच्या ऑप्शन वरती क्लिक करायचं मित्रांनो. केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे सॅच्युरेशन आणि व्हायब्रेशनचा इफेक्ट आहे मित्रांनो अशा प्रकारे त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आणि आपला मोनोक्रोम वरती क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे ब्लॅक झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला एक फोटो सोडायचा 2nd फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट वरती क्लिक करून ऍड इफेक्ट वरती क्लिक करायचं. अशा प्रकारे इफेक्ट आलेला मित्रांनो त्या इफेक्ट वरती क्लिक करायचं मित्रांनो. अशा प्रकारे ब्लॅक वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला शेक इफेक्ट ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर जे लास्ट फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. आणि आपला बीट मार्क ब्रशला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे लास्ट फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणि आपल्या जे फोटोजला अशा प्रकारे एकदम छान असं पद्धतीने इफेक्ट्स वगैरे लागलेले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला व्हिडिओ वगैरे एकदम छान असं पद्धतीने बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणि आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.